नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आजच्या ब्लॉग मध्ये। आमच्या या ब्लॉगची रिक्वायरमेंट आली आहे लोकांची की आमची जो ब्लॉग आहे हिंदी भाषिकांसाठी, हिंदी लोकांसाठी असावा। आणि आम्ही माझ्या बायकोला न्यायला आलोय पण बायकोने आज सरप्राईज दिलाय की बायको स्वतःहूनच आली आहे ऑफिस वरून। स्टेशनला आली होती छान, मग कॉल करू तुम्ही आले स्टेशनला। तो मला प्रश्न पहिला का आला माहितीये, तू कशी आली, कोणासोबत आली? म्हणजे कधीही चालत येत नाही, कधीच चालत येत नाही। लग्नाआधी चालायची, लग्नानंतर नाही चालत आहे। आता चालत आली आहे। तो मला सांगायला की भाई तू आली कशी काय, म्हणून मी बोललो की ठीक आहे मी कर्टसी विचारलं तिला। ठीक आहे, तो आजचा पूर्ण ब्लॉग आमच्या बायकोच्या हस्ते होणार आहे। ठीक आहे, ज्यांना मी चुकून बायका बोललोय। ठीक आहे, ते म्हणजे लक्षात आहे पहिला ते इथे नाही काढू। आपका, दादा का, भाई का, सबका बदला लेकर हा साहेब झोपला होता घरी, मी कामाला गेली होती, तुला कधी सुट्ट्या झाल्या का? खावा पिवा झोपा खूप सुंदर आहे, हे खाणं खूप सुंदर आहे, हे आकाश खूप सुंदर है, बबड़े लोग सुंदर है ऑफिस में, बबड़े लोग ऑफिस में जो त्रास देते बार बार तो बबड़े लोग भी सुंदर है। आज कॅश कशी घ्यायची, कॉफी चॅलेंज। आजच्या कॉफी चॅलेंज मध्ये आम्ही एक गेम खेळतोय, त्याच्यामध्ये कॉफी चॅलेंज आहे। सो या कॉफी चॅलेंज साठी वी आस्किंग 3 क्वेश्चन्स। आम्ही 3 क्वेश्चन दोघांना विचारणार, 3 क्वेश्चनचे राईट आन्सर आले तर आपल्याला 500 रुपये तो विन करणार, तर आम्ही कॉफी पिणार। सो हे पैसे आम्ही इथे ठेवतोय, हे पैसे इथे ठेवतोय। स्टार्ट करिए। हम लोग का गेम तो खत्म हो गया। मुझे शुगर एक्स्ट्रा दे दो। पहिला क्वेश्चन, माझी शाळेचं नाव। बाय बाय, टाटा, गुड बाय। नाही, माझी शाळा बोलतो मी, शाळा माझ्या अंदाजे ऐकायला नसेल, माझी शाळा। मला तेच सांगितलं, पंडित नेहरू माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय। एवढं माझं शाळेचं नाव मोठं असताना तरी मी कधी लक्षात ठेवलं नसतं। ठीक आहे, ओके, सेकंड क्वेश्चन। मी पहिल्या गाण्यावरती डान्स केलं होतं, म्हणजे खूप फेमस झालं होतं, ते गाणं कोणतं? मला सांगितलं सॉन्ग यार असं रावडीवाला बरं। सांगा नाव सांगा। टायटर फिश। तर दोन्ही प्रश्नामध्ये, एक मिनिट, दोन्ही प्रश्नामध्ये मॅडम हारलेल्या आहेत। दोन्ही प्रश्नांचं मॅडमला उत्तर देता आलं नाही। आपण अजून एक प्रश्न विचारू, घाबरू नका, आपल्याकडे प्रश्न आहेत। आय जस्टिफाईड माय साईड आणि यामुळे कॉफीचं सीट जातं मला। आणि असं टपोरी सॉन्ग आहे असं, राईट, असं बोलले ना, नाव नाही लक्षात राहत मला, बर्थडेच पण नाही लक्षात राहत यार कोणाचा, म्हणजे प्रॉब्लेम तुझं नाही लक्षात राहत एवढं। ऍक्च्युली काय झालं की मॅडमला तर माहित नाही, कॉफीचे सीट कमी घेतलं, बिल मॅडम नाही करणारे कारण मॅडम आउट होत आहे। ओके, अजून एक तिसरा आणि सर्वात महत्वाचा क्वेश्चन। बारीकपणी मला आवडणारा रंग।
बबडे लोक तुम्हा लोकांना पण माहिती असेल की मला कोणता रंग आवडतो. मॅडमला म्हणून मी विचारतो की मला आवडणारा बारीक पणीचा सर्वात तुम्ही कमेंट करा, एक मिनिट तुम्ही कमेंट करा ह्यांना कुठला रंग आवडतो ते. कमेंट करा. अरे यार म्हणजे माझ्या बायकोला माझा रंग माहित नाही. अरे वेळेला विचारलं होतं एक दिवशी बाईक होती की तुम्हाला कुठला रंग आवडतो, म्हणजे मला रंग असं छान शर्ट गिफ्ट करायचं होतं. मी काहीच नाही बोलली, म्हणजे मला सगळं आवडतं. आता तवा वेगळी गोष्ट होती. तेव्हा ती म्हणजे गर्लफ्रेंड नव्हती, तेव्हा ती फ्रेंड होती. तर आता मला पर्पल कलर आवडतो. चुकीचं. अरे यार. मला बारीकपणी आवडायचा सर्वात सुंदर रंग तो होता ग्रीन कलर. ग्रीन, हिरवळ, शांती, सुगंधित रंग. हे थोडं याच्यामध्ये कधी सांगितलेलं नाहीये. तर याच्यामध्ये ती आउट झाली. तिने याच्यामध्ये तो कॉफीचं बिल पे करणार आहे. माझी साईड बाकी आहे अजून काय. ते माहिती यांना की माझ्या अशा गोष्टी लागतात. तेच प्रिपेअर केलं होतं, मी प्रिपेअर पण नाही केलं क्वेश्चन. मी काही प्रिपेअर करून नाही आलो. मी सडनली आलो तर माझ्याकडे 500 रुपये नोट होते. मी म्हणतो जरा चॅलेंजला बायको बरोबर बघूया. आपल्या बायकोला आपण किती माहिती आहे, पण ती अनोळखी बायको बरोबर संसार करायचा आहे काय त्याला हर एक गोष्ट त्याची मला माहिती आहे, पण अशा गोष्टी विचारल्यात त्यांच्याकडेच त्यांचा आन्सर नसता कधी. चालेल, तुमचे पहिली क्वेश्चन विचारा. आता मी काय क्वेश्चन विचारतो मला जर माझी लाईफची पहिली ट्रिप. तुझ्या लाईफची पहिली ट्रिप जे तिकडे बर्फ असतो तिकडे. सो इझी पागल. बर्फ असतो, बर्फाच्या ठिकाणी थंडी होती तिकडे. आय डोंट नो. इकडे थंडी होती ना. मी पण बोललीच होती. मनाली. मला माहिती हे माझ्याकडून सगळे डिटेल्स काढून घेतात आणि मी एवढी छान मुलगी आहे ना की मी सगळं सांगून टाकते. पहिला प्रश्न मी जिंकलेलो आहे. एक सेकंड, त्याचं पण क्लॅरिफिकेशन मी देणार आहे. का माहिती माझा फेवरेट कलर. मॅडमला आवडणारा फेवरेट कलर. ओके. आमच्याने मुद्दामाचा प्रश्न विचारलाय की ज्याच्यावरती मी जे उत्तर दिलं तो रंग बदलून टाकलो. बिलकुल. पण मी सांगते तुम्हाला माझा कलर कोणता आहे. मरून टाईप मध्ये कलर आहे. रेड कलर आहे. ग्रीन राईट कलर. ब्लॅक कलर आहे तिचा आवडता. त्यांनी 4 कलरच नाव. ब्लॅक कलर तिचा आवडता कलर. मग कोणता आहे? ऑफकोर्स पेन आवडतो. काही पण याच्या आधी ना मी पण गेले तर मला काळ्या चपला घ्यायच्यात, काळ्या चपला घ्यायच्यात, काळ्या चपला घ्यायच्यात. नुसतं काळ्या चपल्यांचा भंडार लावलाय पोरींनी घरामध्ये. आणि उलटा मला पिंक आवडतो. काही पण लॉजिकच नाही. आपण तुम्हाला पहिल्यांदा प्रपोज कधी केलं होतं? कसं आहे ना प्रेमामध्ये. कारण की त्याला मी दोनदा तिथं स्वतःहून विचारलं होतं, त्यांच्या लक्षात नव्हती. नाही, प्रेमामध्ये माणूस आहे ना खूपदा मुलींना प्रपोज करतो. ठीक आहे, त्यामुळे मी तिला खूपदा प्रपोज केलं. तर नक्की माहित नाही कोणत्या प्रपोजचं बोलते, कधीचं बोलते. तर मी तिला माझ्यातलं जे नोव्हेंबर महिन्यामध्ये 28 तारखेला एकदा प्रपोज केलं होतं. म्हणजे ते प्रपोज तिने सिरियसली घेतलं नव्हतं. हा तिचा प्रॉब्लेम, माझा प्रॉब्लेम नाहीये. माझे 2 प्रश्न जिंकलोय मी. नाही, प्रश्नाचं उत्तर पाहिजे ना. पण 2 प्रश्न जिंकलोय मी. तर आजचं कॉफीचं बिल मॅडम पे करतात.
पण तिसरा पहिलाच तो उत्तर दिलंच नाही. नाही, माझे दोन्ही प्रश्न बरोबर होते, दोन्ही प्रश्न मी जिंकलेलो आहे आणि आजच्या कॉफीचं बिल मॅडम पे करतायत. बस तुम्ही बघितलं, मला छोट्या मोठ्या गोष्टी माहिती नाहीत, यांना मेन डेटच माहिती नाही. बबडे लोग डिसाइड करा कोण जिंकला कोण नाही. भाई बबडे लोग, तुम लोग बताओ. मी तुम्ही एक मिनिट काय बघितलं, माझ्या फॉलोअर्सला आजकाल माझ्या जे व्ह्युअर्स ना त्यांना मी नवीन नाव ठेवलं बबडे लोक. आणि हे फक्त हे मला बोलतात. तिला बबडी बोलतो मी, तुम्हाला बबडे लोक. म्हणजे जेवढी माझी बायको जवळची आहे तेवढी तुम्ही माझे व्ह्युअर्स पण जवळचे आहात, लक्षात ठेवा. आता बायको लांब झाला मित्रांनो, ठीक आहे मित्रांनो, नक्की मला सांगा, कमेंट करा की कोण याच्यामध्ये फेअर विनर आहे, कारण मला असं वाटतंय मीच फेअर विनर आहे. आता तुम्हाला लास्ट क्वेश्चनचा आन्सर पाहिजे ना, तर कमेंट खरंच करा. मी नाही सांगणार काही उद्या तेच सांगतील, ते पण तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये त्यांचं रेकॉर्डिंग करून. झालाय साहेब थोडासा. अरे हळू ते क्या काय होत आहे? अरे मला एवढा बारीक नाही आहे रे बाबडू, तू एवढं ये है हमको. अरे अजून तिकडं बाहेर जायचं आपल्याला. मला असं का वाटतं माझं काहीतरी राहिलंय. मी राहिले ना, माझी चावी गाडीची पुढे खिशात आहे. अरे पा का घाबरले? कारण की आम्हाला गाडीची चावी विसरायला खूप आवडते. आम्ही हर टाइम गाडीची चावी विसरतच असतो कुठे ना कुठे. गाडीची चावी विसरतो म्हणजे माझ्याकडे नवीन गाडी येणार आहे. अरे बाप.